नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, डेटाबेस नॉर्मलायझेशन. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण विश्वास ठेवा, डेटासोबत काम करणाऱ्या कुणासाठीही ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. कधी विचार केला आहे का की आपला डेटा, हो तोच डेटा जो आपण रोज वापरतो, तो नकळतपणे आपल्या कामात गोंधळ निर्माण करत असेल? म्हणजे वरवर सगळं ठीक दिसतं, पण आतून तो एका छुपे शत्रूसारखा काम करत असतो. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच गोंधळाला ओळखणार आहोत आणि त्यावरचा उपायही शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बरं, कुठल्याही उपायाबद्दल बोलण्याआधी मूळ समस्या काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे डेटाबेसमध्ये जर पसारा असेल तर त्यामुळे नक्की काय काय अडचणी येतात, चला आधी ते पाहूया. तर हे आहेत ते 3 छुपे धोके. यांना टेक्निकल भाषेत अनॉमलीज म्हणतात. पहिला आहे इन्सर्शन अनॉमली, दुसरा अपडेट अनॉमली आणि तिसरा डिलीशन अनॉमली. आता हे नेमकं काय आहे? एक सोपं उदाहरण घेऊया, अपडेट अनॉमलीचं. समजा एखाद्या मित्राचा मोबाईल नंबर आपण 5 वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह करून ठेवलाय. आता त्यानं नंबर बदलला तर आपल्याला तो 5ही ठिकाणी जाऊन अपडेट करावा लागेल. चुकून एक जरी जागा राहिली तर आपल्याकडे चुकीची माहिती राहील. बस, नॉर्मलायझेशन नेमकं याच प्रकारच्या गोंधळाला दूर करण्यासाठी बनवले गेलं आहे. ठीक आहे, समस्या तर समजली. आता उपायाकडे वळूया. आणि तो उपाय आहे नॉर्मलायझेशन. हे एक असं जबरदस्त तंत्र आहे जे आपल्या डेटाला एकदम व्यवस्थित आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडतं, ज्यामुळे सगळा गोंधळच संपून जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर नॉर्मलायझेशन म्हणजे काय? तर ही आहे डेटाबेसमध्ये डेटा ऑर्गनाईज करण्याची एक प्रक्रिया. याचा उद्देश आहे डेटाची पुनरावृत्ती म्हणजे रिडंडन्सी कमी करणे आणि त्या ॲनॉमलीजना घालवणे. हे कसं होतं? तर मोठ्या टेबल्सना लहान पण एकमेकांशी संबंधित टेबल्समध्ये विभागून. असं समजा की आपल्याकडे खूप मोठी पसारा असलेली खोली आहे. नॉर्मलायझेशन म्हणजे त्या खोलीतल्या सगळ्या वस्तू उचलून वेगवेगळ्या ड्रॉवर्समध्ये व्यवस्थित लावून ठेवण्यासारखं आहे, जेणेकरून आपल्याला हवी ती वस्तू लगेच सापडेल आणि सगळं काही नीटनेटके राहील. आता नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेचा जो आत्मा आहे तो म्हणजे फंक्शनल डिपेंडन्सी. हा एक खूप महत्त्वाचा पण अगदी सोपा तार्किक नियम आहे. हा नियमच आपल्याला सांगतो की कोणता डेटा एकत्र ठेवायचा आणि कोणता वेगळा करायचा. चला पाहूया हे नेमकं कसं काम करतं. हे बघा, याचं नोटेशन अगदी सोपं आहे. ए आणि मग एक बाण बी कडे. ए टू बी. याचा अर्थ होतो ए हे बीला निर्धारित करतं किंवा ए डिटरमाइन्स बी. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याचा आयडी असेल तर त्यावरून विद्यार्थ्याचं नाव कळू शकतं, बरोबर? कारण एका आयडीवर एकाच विद्यार्थ्याचं नाव असणार. बस, हाच साधा नियम संपूर्ण नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा पाया आहे. चला तर मग आता प्रत्यक्ष कामाला लागूया. नॉर्मलायझेशनची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ॲटॉमिक व्हॅल्यूज. हा आपल्या डेटा ऑर्गनायझेशनचा पाया आहे. तर फर्स्ट नॉर्मल फॉर्म किंवा 1NF याचा नियम एकदम सरळ आणि सोपा आहे. तो म्हणतो की टेबलच्या प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक सेलमध्ये फक्त एकच व्हॅल्यू, एकच माहिती असायला हवी. म्हणजे रिपीटिंग ग्रुप्स नकोत. जसं आपण म्हणतो ना की एका डब्यात एकच गोष्ट ठेवावी, तसंच काहीसं. ह्याच सिंगल व्हॅल्यूला ॲटॉमिक व्हॅल्यू असं म्हणतात. हे उदाहरण बघा. इथे स्टुडंट आयडी 101 आहे, नाव अमित आहे, पण सब्जेक्ट्स या कॉलममध्ये पहा. DBMS आणि OS असे 2 विषय एकाच सेलमध्ये टाकले आहेत. हे म्हणजे 1NFच्या नियमाचं सरळ सरळ उल्लंघन आहे. आणि यामुळे होतं काय की डेटा शोधणं किंवा मॅनेज करणं खूप अवघड होऊन बसतं. आणि आता हे बघा, 1NF लागू केल्यानंतर काय होतं? आपण त्या एका रेकॉर्डला 2 वेगवेगळ्या ओळींमध्ये म्हणजे रोजमध्ये विभागलं. आता पहिल्या रोमध्ये अमितचा विषय आहे DBMS आणि दुसऱ्या रोमध्ये OS. बघा, आता प्रत्येक सेलमध्ये फक्त एकच ॲटॉमिक व्हॅल्यू आहे. किती सोपं आणि स्वच्छ दिसतं हे, नाही का? ओके, तर 1NF झालं. पहिली पायरी यशस्वी झाली. आता पुढच्या स्तरावर जाऊया. आता आपण डेटामधले थोडे अधिक गुंतागुंतीचे संबंध सोडवणार आहोत. आता येतो सेकंड नॉर्मल फॉर्म म्हणजे 2NF. याचा नियम आहे की टेबल 1NF मध्ये तर असलंच पाहिजे, पण त्यासोबतच सगळे नॉन की ॲट्रिब्यूट्स हे संपूर्ण प्रायमरी कीवर अवलंबून असले पाहिजेत.
आता प्रायमरी की म्हणजे काय? सोप्या भाषेत ती टेबलमधल्या प्रत्येक रेकॉर्डची एक युनिक ओळख असते, जसा आपला रोल नंबर किंवा आधार नंबर. तर 2NF म्हणतो की बाकीची सगळी माहिती त्या पूर्ण प्रायमरी कीवर अवलंबून हवी, तिच्या फक्त एका तुकड्यावर नाही. हे उदाहरण पाहिलं की लगेच कळेल. इथे प्रायमरी की आहे स्टुडंट आयडी, सब्जेक्ट या दोन्ही कॉलम्सना मिळून. पण जरा विचार करा, स्टुडंट नेम म्हणजे अमित हे नाव कशावर अवलंबून आहे? ते फक्त स्टुडंट आयडीवर अवलंबून आहे. त्याचा सब्जेक्ट म्हणजे DBMSशी काही संबंध आहे का? नाही. हीच आहे पार्शल डिपेंडन्सी. विद्यार्थ्याचं नाव हे त्याच्या आयडीवरून ठरतं, त्याने घेतलेल्या विषयावरून नाही. मग यावर उपाय काय? अगदी सोप्पा. आपण हे टेबल फोडतो, 2 भागांमध्ये विभागून टाकतो. एक वेगळं स्टुडंट्स टेबल बनवतो, ज्यात फक्त स्टुडंट आयडी आणि त्याचं नाव असेल. आणि दुसरं स्टुडंट अंडरस्कोअर सब्जेक्ट टेबल, ज्यात स्टुडंट आयडी आणि त्याने घेतलेला विषय असेल. झालं. आता प्रत्येक टेबलमध्ये माहिती त्याच्या पूर्ण प्रायमरी कीवर अवलंबून आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ड. ओके, 1NF झालं, 2NF झालं. आता वाळूया थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजे 3NF कडे. याचा नियम आहे की टेबल 2NF मध्ये तर पाहिजेच, पण कोणताही नॉन की ॲट्रिब्यूट दुसऱ्या नॉन की ॲट्रिब्यूटवर अवलंबून नसावा. म्हणजे अशी साखळी नको की A मुळे B कळतंय आणि B मुळे C कळतंय. ही जी अप्रत्यक्ष किंवा ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी आहे ती तोडण्याचं काम 3NF करतो. हे उदाहरण बघा. इथे स्टुडंट आयडीवरून आपल्याला डिप्ट आयडी कळतो, म्हणजे डिपार्टमेंटचं आयडी, आणि डिप्ट आयडीवरून आपल्याला डिप्ट नेम म्हणजे डिपार्टमेंटचं नाव कळतं, जे कम्प्युटर आहे. म्हणजे इथे एक साखळी तयार झाली आहे. स्टुडंट आयडीमुळे डिप्ट आयडी आणि डिप्ट आयडीमुळे डिप्ट नेम. हीच आहे ती ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी जी 3NFच्या नियमात बसत नाही. आणि यावर उपाय म्हणून आपण पुन्हा एकदा टेबलला विभागून टाकतो. एक स्टुडंट्स टेबल, ज्यात स्टुडंट आयडी आणि त्याचं डिपार्टमेंट आयडी असेल, आणि एक वेगळं डिपार्टमेंट टेबल, ज्यात डिपार्टमेंट आयडी आणि त्याचं नाव असेल. बघा, आता ती अप्रत्यक्ष साखळी तुटली आणि डेटाची रचना कितीतरी जास्त लॉजिकल म्हणजे तर्कशुद्ध झाली. तर मग 1NF, 2NF, 3NF एवढी सगळी मेहनत आपण केली, पण प्रश्न हा आहे की हे सगळं का करायचं? या सुव्यवस्थेचे नेमके फायदे काय आहेत? चला तेच पाहूया. ही स्लाईड म्हणजे सगळ्याचा एक मस्तच सारांश आहे. बघा, 1NF म्हणतो व्हॅल्यूज ॲटॉमिक हव्यात, ज्यामुळे रिपीटिंग ग्रुप्स निघून जातात. 2NF म्हणतो पार्शल डिपेंडन्सी नको, आणि 3NF म्हणतो ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी नको. आणि हो, BCNF नावाचा एक पुढचा अजून कठोर फॉर्म पण आहे, जो काही विशेष आणि किचकट समस्यांसाठी वापरला जातो. आणि या सगळ्याचा फायदा काय? तर सगळ्यात महत्त्वाचं, डेटाची पुनरावृत्ती म्हणजे रिडंडन्सी कमी होते. त्यामुळे डेटामध्ये एक समानता म्हणजे कन्सिस्टन्सी येते, स्टोरेज स्पेस वाचते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा डेटाबेसची देखभाल करणं, त्याला मेंटेन करणं खूप खूप सोपं होतं. म्हणजे एक स्वच्छ, कार्यक्षम आणि विश्वासार्ह डेटाबेस तयार होतो. तर मग आता आपला डेटा पूर्णपणे व्यवस्थित, नीटनेटका झाला आहे. पण एक मिनिट, इथे काम संपत नाही. खरं तर इथून पुढचा प्रवास सुरू होतो. आता प्रश्न हा आहे की ह्या परफेक्टली ऑर्गनाइज्ड डेटाला ज्ञानात म्हणजे विस्डममध्ये कसं रूपांतरित करायचं? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?